छान आहे. हो का? तुम्ही पण असंच खाणे. सुमीच्या नंतर अशी प्रार्थना घ्यायची आता. चला प्रार्थना लवकर जय प्रार्थना. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. बसा आता खाली शांतपणे. ये विराट मागे हो ना. बाहेर काढायचं वर्गाच्या. अर्थ विचारणार आहे मी आता. चांगला बघू होता. मी सांगणार नाहीये, तुम्ही सांगा. जिद्द असेल तर प्रत्येक मागे जिद्द असेल तर काय होतं? जिद्द असेल तर आपण मनातून ती गोष्ट करतो. आतून आपण टाळण्याचे मार्ग नाही शोधत. त्यामुळे कधीही कुठेही जिद्दीने आपण पुढे जातो, कारण आपल्याला ते मनापासून करायचं असतं. त्यामुळे तो मार्ग सोपा असतो. नाहीतर आपण काय म्हणतो की जाऊ देता, आज ठरलं जावं, आज जमतच नाहीये, आज वेळच नाहीये करायला. तर तसं करून चालणार नाही. ज्यावेळेला आपल्या मनात जिद्द असते, आपल्या अंगात जिद्द असते, त्यावेळेला आपण ती गोष्ट ठरवतो आणि मग ठरवून आपण पुढे जातो. नाही मी नेहमी त्याच्या पुढे आलेली आहे. एखादी गोष्ट ठरवून तुमच्या आयुष्यात पण तुम्ही असं जिद्दीने प्रत्येक वेळेला पुढे गेला असाल ना, काहीतरी ठरवली असेल गोष्ट. अपयश येत राहतं, आपण हरत राहतो, आपल्या मनासारखं घडत नाही असेही क्षण येतात. पण त्यातूनही आपण ज्यावेळेला जिद्दीने पुढे जातो, आपल्या मनातून एखादी गोष्ट ठरवून पुढे जातो, तेव्हा मग सगळेच मार्ग सोपे होतात. होतात ना? तर असा हा आजचा सुविचार आहे. प्रत्येकाने आम्हाला शाळेचं नाव लिहायचं आहे, अनुक्रमांक लिहायचा आहे, आठवत असेल तर. त्यानंतर इयत्ता तुकडी सगळं लिहायचं आहे आणि फक्त 10 मिनिटं असणार आहे. त्याच्यात उत्तरपत्रिका मिळाली किंवा चला पटापटा लिहा. आवाज न करता लिहा. म्हणत तो बरे चॅट जीपीटी ओपन करून लिहिताय. पडे ना बघू नका काही वेगळ्या असणार का एकच होत्या. पेन नवीन आहेत त्यामुळे मागच्या बाजूला थोडस रफ करा. चला सुरुवात करा. या लवकर. काय काय शिकवायचं, काय आवडायचं. इंग्लिशमध्ये तुला कानात घालायची नाही. अशी फुलं लावायची नाही कानात किंवा. कधी मुलं आता तुम्ही संपत आल्या वेळ. लेखनाची प्रॅक्टिस करायची घरी, मग पटापट होते. सप्लिमेंट 4 पानातच
सर इंग्लिशच्या तुम्ही इंग्लिशच्या मध्ये का जाता सारखे? हा सॉरी 2 मिनिटं थांबवा ना. तुम्ही अभ्यास केला तर पास झाला असता. आई अजून किती वेळ? झालं का? झालं का? बदली सुट्टी वगैरे आज नाही आपल्याला काही. गडबड केल्यामुळे बदली सुट्टी रद्द करायची डबे वगैरे काही खायचं नाही. तर आता झालं का? आता एक मी कविता वाचून दाखवणार आहे नंतर. फोन केला चिन्मय लेफ्टला घेतला कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. ओके? तिने असंच करतो नेहमी. हा, आता लक्ष द्यायचं नाही. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात त्या सर्व ताऱ्यांची. त्या ताऱ्यांची खडानखडा माहिती ठेवतात ते ताऱ्यांची. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात सर्व ताऱ्यांची. खडानखडा माहिती ठेवतात ताऱ्यांची. अनेकांचे जीवन यांच्या कॅमेऱ्यात टिकतात. स्वतःचं जगणं मात्र थोडं बाजूला ठेवतात. यांची सुद्धा असते भटके स्टाईल. कॅमेरा ऑन झाला की त्वरित त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच दिवे दावे. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच दिवे दावे. सगळ्यांनाच मान देतात असं जुने वा अगदी नव्हे. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही हे प्रत्येक कुटुंबाला देतात. पण खरं सांगते मुलांनो, आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत अगदी कमी वेळ घालवतात. कोणी आईला, कोणी नवऱ्याला, कोणी मुलांना आज नक्की घरी लवकर येणार असं सांगून निघतात. पण सेटवरची स्टोरी मिळवण्यासाठी तासभर थांबतात. प्रेक्षकांना घालतात साथ. कलाकारांपर्यंत पोहोचवतात रसिकांची दाद. आता सांगते यांच्या घरी काहीसे असे असतात सोमवार. अरे आज तरी घरी थांब, तुझ्या बहिणीचं केळवण आहे. नाही थांबता येणार आई, मालिकेच्या नायिकेचं आज डोहाळे जेवण. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या आवडीचं केलंय गोडधोड. जेवायला नाहीये मी आज, कव्हर करायचा महा एपिसोड. आई मला बरं वाटत नाहीये ग, आज घरी थांब ना प्लीज. औषध देते काढा थोडंसं, झोप. आज मोठी मालिका होते रिलीज. मुलांची आजारपणं, घरातली केळपणं, एखादा संडे, कोणाचं बर्थडे, सुट्टी मोठी, बाबांची साठी. तुमच्या अनुपस्थितीची घरच्यांना लावतात सवय. सतत मनात एकच विचार, प्रेक्षकांना काय हवंय. कळलं असेल एव्हाना मी कोणाची गोष्ट सांगते. एव्हाना कळलंच असेल मी सांगते गोष्ट कोणाची. तुमच्यासाठी सोपं आहे. ही गोष्ट आहे तुमच्या परिचयाची. कुणाची आहे गोष्ट? सगळ्या पत्रकारांसाठी खूप जोरात तुम्ही असता म्हणून आम्ही आहोत. आणि मला असं वाटतं की मीडिया किंवा हे जे मनोरंजन क्षेत्र आहे ते तुमच्या पायावर उभं आहे. आम्ही किंवा आमच्या टीम सगळ्या कार्यरत असतातच, पण त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची धडपड असते. तशीच तुमची मेहनत त्याच्यासाठी खूप उपयोगी पडते आणि आमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो. सो थँक्यू सो मच. असा सपोर्ट राहते तुमचा आम्हाला सगळ्यांना आणि त्यातून भेटत राहूया. आपण पुढच्या कार्यक्रमासाठी आणि निबंधाच्या स्पर्धेचा काय निकाल लागतो ते मिळण्यासाठी जाणार आहोत. तर सगळ्यांनी शिस्तीत रांगेत कोण आहे ती राहिली काय ती मधुरा ती अजून लिहिते.